2 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 4. ज्ञान संन्यास योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 31 ते 60. अर्जुन उवाच. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्त्वत कथमेत द्विजानीया त्वमादो प्रोक्तवानिति. तव अर्जुन म्हणे, श्रीहरी माय आपुलेयाचा स्नेह करी. एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार भ्रांतीची सावली. अनाथ जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एखादे बीजे त्रिजन्मोनी जो जारू साईजे. हे बोलो काय तुझे तुझची पुडा. आता पुसीन जे मी काही तेत निके चित्त देई. देवीची देवे कोपावे ना काही बोला एका. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता. जे नावे कमज चित्ता मानेची ना. जे तो विवस्तू म्हणे काही ऐसे हे वडला ठाऊवे नाही. तरी तू वाची केवी पाही उपदेशला. तो जरी ऐकी जे बहुत काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा. म्हणून गा या मातूचा विसंवादू. तेवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेनिजे. हे लटके केवी म्हणजे एके हेळा. परी हेची तू मागू मातू आगवी. की परियेसे ऐशी सांगावे. जे तुवा चिरवी केवी पाही उपदेश केला. श्री भगवान उवाच. बहुनी मे व्यततानि जन्मानि तव चार्जुन. तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्त परंतप. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता. हा विवस्तू जे होता ते आम्ही नसो ऐसी चित्ता. भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे नेनसी. पै जन्मे आम्हा तुम्हासी. बहुते गेली परिनस्मरसी आपली तू. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे. ते समजते स्मरे धनुर्धरा. अजोपी सन्यव्यत्मात्मा भूता नामेश्वरोपी सन. प्रकृतीं स्वमधिष्ठाय संभवात्मा माया. म्हणून हे आगवे मागील मज आठवे. मी अजुही परी संभवे प्रकृतियोगे. माझे अव्यक्त तरी नसे. परी होणे जाणे एक दिसे. ते प्रतिबिंबी माया वसे. माझ्याची ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे. परी कर्माधीनू ऐसा आवडे. तेही प्रांतिबुद्धी तरी घडे एरवी नाही. की एकची दिसे दुसरे ते दर्पणाची आधारे. एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी. परी प्रकृती जे अधिष्ठी. ते साकारपणे नटनटी कार्या लागे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. ऐसा ओघू हा स्वभावे आद्यसे. म्हणून अजत्व परते ठेवी. मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्मो हा. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते वेळी आपुल्याचे कैवारे. मी साकारो होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. अधर्माची अवधी तोडी. दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. दैत्यांची कुळे नाशी. साधूचा मान घेऊशी. धर्माशी नीतीशी शेषभरी. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. ते योग्याई पाहे दिवाळी निरंतर. सत्सुखे विश्व कोंदे. धर्मूची जगी नांदे. भक्ता निगती दोंदे सात्विकाची. तै पापांचा अचूळ फेटे. पुण्याची पहाट फुटे. जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा. ऐसे याही काजा लागी. अवतरे मे युगी योगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वता. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति सोऽर्जुन. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे. हे अविकार जो जाणे तो परमयुक्त. तो चालिला संगे नचळे. देहीचा देहा नाकळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी कृष्णा, आई आपल्या बालकावर प्रेम करते यात आश्चर्य ते काय. संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस. अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला केवळ तुझ्या कृपेने जन्म मिळाला आहे. देवा, एखादे पांगळे मूल जन्माला आले तर आईला त्याच्या जन्मापासून त्रास सहन करावा लागतो. तसे सगळे तुझे तुला काय सांगू. आता मी जे काही विचारेन ते तू नीट लक्षात घे. तसे देवा, माझ्या बोलण्याचा मनात राग आणू नकोस. अनंता,
मला तू पूर्वीची गोष्ट म्हणून जी सांगितली ती मला यत्किंचितही पटत नाही. तो सूर्य म्हणजे कोण हे वाडवडिलांना देखील माहीत नाही. त्याला तुम्ही उपदेश केला ते कसे शक्य आहे? तो सूर्य तर अतिप्राचीन आणि तू तर आजच्या काळचा. म्हणून देवा, तुझे हे बोलणे विसंगत वाटते. तसेच तुझे अगम्य चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे आहे असे कसे तरी म्हणावे. तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास ती हकीकत मला पटेल अशी सांग. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, जेव्हा तो सूर्य होता तेव्हा आम्ही नव्हतो असे अज्ञानाने तुझ्या मनाला वाटते. तुला हे माहीत नाही की तुमचे आणि आमचे कितीतरी पुनर्जन्म होऊन गेले आहेत. पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. पण ज्या ज्यावेळी जे जे रूप घेऊन मी अवतार केला ते सगळे अर्जुना मला आठवते. म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहेत पण मायेने जन्मास येतो. माझा अविनाशीपणा कधीही नाहीसा होत नाही. पण अवतार घेणे व संपवणे या क्रिया मी योगमायेने दाखवितो. माझे स्वातंत्र्य तर भंगतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते अज्ञानामुळेच तसे दिसते, एरवी नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात ती आरशामुळे, परंतु त्या मूळ वस्तूला दुसरे रूप असते का? तसा अर्जुना मी निराकारच आहे. पण जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाने नटतो. जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे मी प्रत्येक युगात रक्षण करावे हा माझा मुळापासूनचा स्वभाव आहे. म्हणून जेव्हा या लोकी अधर्मधर्माचा पराभव करतो तेव्हा मी जन्मरहितपणा बाजूला ठेवतो. माझे निर्गुणत्वही मिसळून जातो. भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषयुक्त लिखाण फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा मिरवितो. दैत्यकुळाचा नाश करतो. साधूंना मान देववितो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. विवेकरूपी दिव्याला आलेली अविचारांची काजळी झाडून तो दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना अखंड दिवाळीच भासते. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते आणि फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भाविक जन सात्विक भावांनी परिपूर्ण होतात. अर्जुना, जेव्हा माझी मूर्ती प्रकट होते तेव्हा पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाळ होतो. अशा या कामासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो. हे जे ओळखतो तोच या जगात खरा विवेकी होय. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्माला येतो. अक्रिय असूनही कर्मे करतो. हा माझा अलिप्तपणा जो जाणतो ते श्रेष्ठ पतीचा मुक्त होय. जो व्यवहारात वागला तरी आसक्तीने वागत नाही. देहधारी असून देहभावाला यश अथवा वश होत नाही आणि मेल्यानंतर माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.